नमस्कार सर्वांना. आजचा आपला उन्हाळी वाळवण भाग 6 आहे. तर आपण आज इथे पापड मधला सर्वात सोप्या पद्धतीचा वाफेवर केले जाणारे रंगबिरंगी साबुदाणा पापड करणार आहोत. खूप सोपी रेसिपी आहे आणि खूप मजा येते करायला. आणि हे वाफेवरचे पापड आणि आपण हे इडली पात्रात करणार आहोत. आहे की नाही एकदम नवीन पद्धत? तुमच्या मुलांना सुद्धा घेऊन तुम्ही हे पापड अगदी करू शकता. एवढे झटपट तयार होतात ना, खूपच झटपट तयार होतात आणि खायला तर एवढे टेस्टी आणि एवढे कुरकुरीत लागतात. आणि मेन म्हणजे दुप्पट तिप्पट फुलणारे हे आजचे आपले पापड आहेत. एकदम कलरफुल आणि वाफेवर तयार केले जाणारे आपले हे रंगीबिरंगी साबुदाण्याचे पापड. रेसिपी शिकायची आहे तर लगेच व्हिडिओला लाईक करा व शेअर करा. तर चला मग रेसिपी लगेच पाहूया. हे पापड एवढे सोपे झटपट होणारे आहेत. एक पापड मी तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते. एवढे कुरकुरीत बनतात ना. आणि तिरंगी कलर आपण इथे वापरलेला आहे. खूप मस्त दिसायला तर. आणि साहित्य म्हटलं तर खूप कमी, फक्त 2 साहित्यामध्ये आपण हे पापड बनवू शकता. चला तर लगेच वेळ न घालवता रेसिपी लगेच सुरू करूया. तर हे पहा, साहित्य अगदी कमी आणि खायला सुद्धा एवढे टेस्टी. तर इथे मी साबुदाणा घेतला आहे आणि फक्त मीठ. इथे साबुदाणा आपण घेतलेला आहे 1 कप म्हणजे पाव किलो. हे साबुदाणा मी रात्री भिजत घातले होते. जसं आपण साबुदाणा खिचडीसाठी भिजवतो सेम तशा पद्धतीने. साबुदाण्याच्या वरी अर्धा इंच पाणी ठेवायचं आणि 1 चमचा मीठ लागणार आहे. हे मीठ आता आपण या साबुदाण्याच्या वरती टाकूया. पहा, एवढंच साहित्य लागणार आहे. अगदी सोपी पद्धत आहे. आता हे साबुदाणा पापड करायला आपण लगेच सुरुवात करूया. हे पहा, सर्व हे मीठ जे आहे ते मिक्स करून घ्यायचं आहे. पण इथे जे मीठ आहे ते आपण थोडेसे बेताने टाकायचे, कारण आपण वाळवणीचे पदार्थ करत आहोत. त्याच्यासाठी जेव्हा जेवढं तुम्हाला टेस्टीसाठी लागते त्याच्या अर्धे आपल्याला इथे टाकायचं आहे. आता इथे मी केशर कलर घेतलेला आहे, फूड कलर आणि ऑरेंज. आणि आपण इथे 2 कलरचा वापर करणार आहोत, केशरी आणि हिरवा. तर एक बाउल घेते मी. याच्यातला जो पांढरा साबुदाणा आहे तो आपण थोडा साईडला काढूया. एका बाउल मध्ये आपण ऑरेंज कलर टाकायचा आहे आणि एका बाउल मध्ये आपण हिरवा कलर टाकायचा आहे. तर हे पहा, इथे मी सर्वात आधी ऑरेंज कलर टाकते. अगदी थोडासा टाकायचा आहे, जास्त टाकू नका. फक्त 1 चिमूटभर आपल्याला हा कलर याच्यामध्ये टाकायचा आहे. जर समजा तुम्हाला याच्यापेक्षा पूर्ण ऑरेंज कलरचे पापड करायचे असतील किंवा पूर्ण ग्रीन कलर करायचे असतील तर साबुदाण्याचे कलर साठी तुम्ही थोडा जास्त प्रमाणात घेऊ शकता पांढरा साबुदाणा. आता हे आपण छान मिक्स करून घेऊया. हे पहा, याच्यामध्ये पाण्याचा वापर आपल्याला करायचा नाही. ना साबुदाणा शिजवायचा आहे ना बारीक करायचा आहे. खूप झटपट होतात हे साबुदाणा पापड. खूप सोपी पद्धत आहे. साबुदाणा पापड मधला किंवा कोणत्याही उन्हाळी वाळवण पापड मधला सर्वात सोपा जर कोणता पापड आहे तर हे वाफेवरचे पापड. खूप झटपट होतात आणि खायला एवढे छान लागतात ना, काय सांगू, खूपच बढिया लागतात. आता आपण इथे ग्रीन कलर टाकलेला आहे. आता हे पण आपण अशा प्रकारे मिक्स करून घेऊया. तुम्हाला ज्या कलरचे पापड पाहिजे तुम्ही इथे कलर वापरू शकता. हे पहा, आपण इथे 2 कलरचा वापर केलेला आहे आणि हा आहे पांढरा साबुदाणा आपला, जे आपण याच्यामध्ये काही कलर न टाकलेला. साबुदाणा आपल्याला छान 4 ते 5 भिजत तास ठेवायचा आहे. आता हे इडली पात्र घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये आपण हे पापड बनवणार आहोत. तर सर्वात आधी आपण याच्यामध्ये या जे इडली पात्राचे साचे आहेत त्याला थोडेसे तेल लावून घ्यायचे आहे. तेल कमी लावायचं, अजिबात जास्त लावू नका. जर जास्त तेल लावलात तर तुमच्या पापडाला एक असा वास येतो तेलाचा आणि जास्त दिवस तुमचे जे पापड आहेत ते राहणार नाहीत. अगदी थोडे थोडे तेल आपल्याला इथे लावायचं आहे. सर्व प्लेटला आपण हे तेल थोडेसे लावून घेणार आहोत. तर आता आपण याच्यामध्ये हा जो पांढरा साबुदाणा आहे तो टाकायचा आहे. अगदी थोडा थोडा टाकायचा आहे, एकदम पातळ लेअर टाकायची आहे.
जास्त जाड टाकू नका, नाहीतर तुमचे जे पापड आहेत ते खूप असे जाडसर होतात आणि तळल्यानंतर आतपर्यंत तळल्या जात नाहीत आणि कडक होतात. त्याच्यासाठी अशी छोटी थोडीशी पातळ लेयर करायची आहे आपल्याला या पांढऱ्या साबुदाण्याची. पहा मी थोडेच टाकत आहे. अगदी 1 चमचा, पोहे खायच्या चमच्याने 1 चमचा असेल, अगदी थोडीशी टाकत आहे आणि पातळ अशी लेयर केलेली आहे. आता याच्यामध्ये आपण हे रंगीबेरंगी मस्त कलर टाकलेले साबुदाणा टाकणार आहोत. हे फक्त थोडेच टाकायचे आहे. खूप सुंदर दिसतात हे टाकल्यानंतर. पहा तुम्ही किती छान दिसत आहेत टाकल्यानंतर हे. आणि हे सर्व या साच्यामध्ये आपल्याला अशा प्रकारे टाकून घ्यायचं आहे. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही एका कलरचे सुद्धा पापड करू शकता. जर समजा तुम्हाला फक्त ऑरेंज कलरचाच पापड पाहिजे तर या साच्यामध्ये फक्त ऑरेंज कलर टाकू शकता किंवा नुसते पांढरे पण करू शकता. आपल्या आवडीप्रमाणे तुम्ही कोणतेही कलर इथे वापरू शकता. मी इथे तिन्ही कलर वापरत आहे म्हणजे छान दिसण्यासाठी, आणि मुलांना असे कलरचे जे पापड असतात ना खायला खूप आवडतात, त्याच्यासाठी तर खूप छान आहे हे. हे पहा दुसऱ्या इडली पात्रामध्ये सुद्धा मी हे असं प्लेटमध्ये हे टाकत आहे आणि याच्यामध्ये आता आपण ग्रीन कलर टाकणार आहोत. एक प्लेटमध्ये मी ऑरेंज टाकले आणि एकामध्ये मी ग्रीन टाकणार आहे. आता गॅसवर मी इथे कुकर ठेवलेला आहे, इडली पात्र. हे टाकताना आधी आपल्याला गॅसवर इडली पात्र ठेवायचं आहे पाणी गरम करायला. गरम पाण्याला उकळी आल्यानंतरच आपण हे साबुदाणा टाकलेले प्लेट त्याच्यामध्ये ठेवायचे आहेत. तर हे पहा आपले 2 कलरचे इथे पापड इथे टाकून झालेले आहेत. मी इथे गॅसवर इडली पात्र ठेवलेलं आहे. तुम्ही पाहू शकता पाण्याला उकळी सुद्धा आलेली आहे. आता आपण जे हे पापड टाकलेले आहे साबुदाण्याच्या प्लेटमध्ये, हे प्लेट आपण याच्यामध्ये ठेवूया. गॅस आपल्याला मध्यम करायचा आहे, जास्त मोठा करायचा नाहीये. सर्वात आधी आपण इथे पांढरा आणि ऑरेंज कलर वाले हे पापड ठेवणार आहोत आणि नंतर वरी पांढरा आणि हिरवा कलर ठेवणार आहोत. तर अशा प्रकारे आपण हे याच्यावर वाफवून घेणार आहोत. खूप झटपट होणारे आपले हे पापड आहेत. आता याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि 5 ते 7च मिनिटांमध्ये आपले हे पापड बनवून तयार होतात. तर हे पहा 7 मिनिटं झाले आहे. पहा हे झाले आहे. हे कसे ओळखायचे आता, तर इथे तुम्ही पाहू शकता हे जे साबुदाणा आहे कसा एकदम ट्रान्सपरंट दिसत आहे व साबुदाणा असा थोडासा हाताला सुद्धा चिटकतो हात लावल्यानंतर. किती सुंदर आणि किती मस्त कलर आलेला आहे या साबुदाण्याच्या पापडला. तुम्ही पाहू शकता किती सुंदर दिसत आहेत हे. आता हे पापड मी इथे एका प्लास्टिकवर टाकणार आहे. तर हे पापड काढण्यासाठी आपण सर्वात आधी 1 चमच्याला पाणी लावून घ्यायचं आहे आणि हे पापड असे चमच्याच्या साहाय्याने काढायचे आहे. चमच्याला पाणी लावल्याशिवाय तुम्ही पापड काढायला जाऊ नका, नाहीतर ते हाताला चिटकतात. हे पहा किती मस्त किती अलगद असे आपले हे पापड निघालेले आहेत. आणि थोडेसे थंड झाल्यानंतरच हे पापड आपल्याला काढायचे आहे. गरम असताना हे पापड खाली चिटकून बसतात, त्याच्यामुळे ते लवकर निघत नाहीत. थोडे 5 मिनिटं गॅस बंद करून ठेवायचा आहे आणि 5 मिनिटांनंतर आपण हे पापड काढणार आहोत. तर इथे पहा हे आपले जे पापड आहेत किती मस्त निघत आहेत आणि कलर सुद्धा याचा किती सुंदर दिसत आहे. पहा किती मस्त पडत आहेत, किती छान दिसत आहेत कलर. आणि जर तुम्ही हे गरम जर काढलात तर ते एकमेकाला चिटकतात किंवा एकमेकावर असे काढायला गेलात तर एकमेकावर पडते आणि ते एकदम असे घट्ट होतात. नंतर जर तुम्ही चिटकल्यानंतर ते काढायला गेलात तर ते अजिबात निघत नाहीत, एकदम चिटकून बसतात. किती छान निघत आहे तुम्ही पाहू शकता. थंड झाल्यावर खूप लवकर निघतात. पाण्याचा सुद्धा वापर तुम्हाला करायची गरज नाही. फक्त एकदाच तुम्ही चमचा पाण्यामध्ये बुडवून घ्यायचा आणि काढायचा आणि खूप फास्ट निघतात हे आपले पापड. तर चला अशाच प्रकारे आपण आता हे सर्व जे पापड आहेत अशाच पद्धतीने करून घेणार आहोत. तर हे पहा मी अशा पद्धतीने सर्व पापड इथे करून घेतलेले आहेत.
आता हे आपण मस्त उन्हामध्ये 3 ते 4 दिवस कडक उन्हामध्ये वाळू घालणार आहोत. मी सर्व पापड अशा प्रकारे करून घेतले. कोणते कोणते पूर्ण कलरचे पण इथे मी पापड केलेले आहेत. हे पहा, मी ऑरेंज कलरचा सुद्धा इथे पूर्ण ऑरेंज कलर टाकून हे पापड केलेले आहेत. ते पण अशा प्रकारे खूप छान दिसतात. तर आता आपण हे पूर्ण उन्हामध्ये पापड वाळू घातलेले आहेत. कडक उन्हामध्ये आपल्याला हे पापड 3 ते 4 दिवस वाळवायचे आहे. जर समजा तुम्हाला हे पापड फॅन खाली वाळवायचे असतील तर 4 ते 5 दिवस लागतील आणि 1 दिवस तरी तुम्ही याला उन्हामध्ये ताटामध्ये ठेवून वाळू घाला, कारण वाळवणीचे पदार्थ आहेत तर कडक ऊन दाखवलंच पाहिजे. तर हे पहा, चला हे एकदम मस्त असे वाळून तयार झालेले आहेत आपले पापड. मी 3 दिवस हे उन्हामध्ये कडक मस्त असे पापड वाळू घातले होते. किती सुंदर दिसत आहेत रंगीबिरंगी आपले हे साबुदाण्याचे वाफेवरचे पापड. किती झटपट झालेले आहेत तुम्ही पाहू शकता. अजिबात याला काही जास्त मेहनत नाही. चला आता आपण एक तळून पाहूया. इथे मी कढईमध्ये तेल गरम केले आणि हे पापड आता आपण तळत आहोत. किती मस्त फुललेले आहेत आणि याचा रंग सुद्धा तुम्ही पाहू शकता किती सुंदर आलाय आणि किती छान दिसत आहेत हे तळल्यानंतर. एकदम मस्त असे दुप्पट तिप्पट आपले हे साबुदाण्याचे जे वाफेवरचे पापड आहेत ते किती मस्त फुललेले आहेत. कलर सुद्धा खूप सुंदर दिसत आहे याचा. आणि हे पापड तळताना आपल्याला गॅस मध्यम करायचा आहे. मंद आचेवर आपल्याला जास्त तळायचा नाही. जर मंद आचेवर तळलात तर तुमचा जो पापड आहे तो आतमध्ये कच्चा राहतो. त्याच्यासाठी एक तर तुम्ही मीडियम करा, नाहीतर फुल गॅस करून हे पापड आपल्याला तळायचे आहेत. तर अशा प्रकारे आपण हे मस्त असे रंगीबिरंगी साबुदाण्याच्या वाफेवरचे पापड इथे बनवले आहेत. किती सुंदर, किती मस्त कुरकुरीत झालेले आहेत. अजिबात कडक झालेले नाहीत. जर समजा तुम्ही गॅस बारीक करून जर हे साबुदाणा पापड तळलात तर ते पूर्ण वातड होतात आणि ऊन दाखवले नाहीत तरी सुद्धा तुमचे पापड वातड होतात. त्यासाठी कमीत कमी 1 दिवस तरी याला नक्की ऊन दाखवा. एक नंबर झालेला आहे. तर ही होती आजची एकदम सोपी, साधी, सोपी आणि किती मस्त, किती झटपट झाली होती आपली ही आजची साबुदाण्याचे वाफेवरचे पापड. एक पापड मी इथे तुम्हाला तोडून दाखवते. पहा किती कुरकुरीत झालेला आहे, अजिबात कडक झालेला नाही. आणि याच्यातला जो साबुदाणा आहे तो पूर्ण साबुदाणा इथे तळला गेलेला आहे. किती मस्त झालेले आहेत हे रंगीबिरंगी आपले मस्त इडली पात्रामध्ये केलेले साबुदाण्याचे पापड. तर ही होती आजची आपली मस्त झटपट, सोपी आणि साबुदाणा पापडामधली किंवा पापडातल्या सर्व प्रकारामधली सर्वात सोपी पद्धत होती ही आपली वाफेवरचे साबुदाणा पापड. तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी? आवडली असेल तर पटकन लाईक करा. तेव्हा पुन्हा भेटूया अशाच एका आणखीन वाळवणी रेसिपी सोबत. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.